नमस्कार, प्रणाली घागजीमन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप स्वागत. प्रत्येकजण स्वतःच्या कामामध्ये इतका गुरफटून गेलेला असतो की त्याचं स्वतःकडे लक्षच नसतं किंवा लक्ष द्यायचं असेल तरी आपल्याकडे एवढा टाईम नसतो. आयुष्यात आपलं काम, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्या तेच करत आपल्याला राहावं लागतं आणि त्याच्यामध्येच आपण गुरफटून पण जातो. आणि हे काय वेळा असं होतं ना की स्वतःसाठी एक दिवस किंवा वेळ पण नसतो आणि त्यामुळे आपले डोकं म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण खूप आजारी पडल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळेच आपल्याला गरज असते तर काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी वेळ द्यायची. स्वतःसाठी वेळ देणं किंवा स्वतःसाठी ब्रेक घ्यायचा म्हणजे काय, झोपून राहायचं, आळशीगिरी करायची अजिबात नाही. कारण आपला मेंदू नॉनस्टॉप काम करण्यासाठी तयार झालाच नाही आहे. थोडी मेंदू म्हणजे आपलं इंजिन आहे की बाबा चालूच ठेवायचे करून. जसं इंजिनलासुद्धा व्यवस्थित चालण्यासाठी तेल घालावं लागतं, त्याच्यामध्ये काय ना काहीतरी व्यवस्थित त्याची मेंटेन ठेवावं लागतं. तसंच आपल्या मेंदूला पण ठेवायचं आणि ते पण मी माझं काम करते म्हणून मी निघाले. लवकरच कळेल तुम्हाला कुठे जाते ते. मन स्वस्थ तर तन स्वस्थ ह्या गणिताला लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपल्याला वागायला पाहिजे. आपल्याकडे कंटिन्युअस रोजच्या रोज आपल्या स्वतःसाठी वेळ नसतो, पण हा कधीतरी ज्या सुट्टीचा दिवस असतो किंवा अजून काय, तेव्हा हा वेळ स्वतःसाठी घालवणं खूप इम्पॉर्टंट आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण कधीसुद्धा गेलो ना, त्यांचं छोटंसं सुंदर रूपसुद्धा आपल्या मनाला एवढा सुखद अनुभव देतो ना की अरे बापरे बाप. आठवड्यातून तर आपल्याला जमत नाही, पण निदान कमीत कमी एखाद्या महिन्यातून तरी खास वेळ काढून आपल्या जवळच्या कुठेसुद्धा बाग असेल किंवा समुद्रकिनारा असेल किंवा कुठली छोटीशी पण जागा असेल जिथे आपल्याला आपला मी टाईम करायला भेटेल, तिकडे नक्की जायला पाहिजे. तुम्हाला माहीतच असेल, मेडिटेशन करताना तिथे म्युझिक लावतात, त्याच्यामध्ये लाटांचा आवाज असतो किंवा वाऱ्याचा असतो, नाहीतर पक्ष्यांचा आवाज ऐकवतात. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, त्यानुसार आपण चित्रीकरण करतो, इमॅजिनेशन करतो आणि आपण आपलं मन तिथे फोकस करून ठेवतो. पण जर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्येच गेलो तर मनातल्या दुर्भावना ज्या असतात त्या आपोआप दूर होतात. आपल्या या वेगवान जीवनाला थोडे संत करण्यासाठी, मनाचे उधाण कमी करण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी निसर्गाशी संवाद साधायला पाहिजे. मग आपलं जीवन खूप सारे चेंज करतं आणि आपल्यामध्ये पण खूप सारे चेंजेस होतात. सोनू सरांचं गाणं तर तुम्हाला माहीतच असेल, जन्म हे जगावे, विश्व हे बघावे, एक रूप व्हावे, संग साथीने ला. अजूनही कोणी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय. काळजी घ्या सर्वांनी आपली.